सन्माननीय शंकररावजी गडाख, अजित नवले, या भागाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि या मंडपात जमलेले आपण सर्व महाविकास आघाडीचे समर्थक. मी जेव्हा आलो सभेला तेव्हा तप्त ऊन होतं. आता दिवस मावळलेला आहे, म्हणजे किती वेळ आपण बसलोय पहा. हे खरं आहे की आम्हाला लहान सभा पाण्याची सवय नाही, पण अकोल्यातल्या आपण जे मगाशी म्हणाल की इथे इतके विचारवंत, अभ्यासक, बोलणारे वक्ते होऊन गेले आणि इकडल्या लोकांना ऐकण्याची सवय आहे. या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या, संघर्ष झाले. म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या भागात मोठं आंदोलन झालं. पुण तांब्याला पुढे गेला कॉम्रेड नवले. म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला. इतकं मोठं आंदोलन ज्याने ज्या आंदोलनानं, या भागातल्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलं, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. आणि या अशा भागामध्ये भाषण करणं, विचार मांडणं, आपल्याशी संवाद साधणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या भागामध्ये फार मोठा इतिहास, फार मोठी परंपरा, आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची, संघर्ष करणाऱ्या. कॉम्रेड अजित नवले यांचं भाषण आपण ऐकलं असेल. ज्या भागामध्ये डावी चळवळ असते, कम्युनिस्ट डावे ज्या भागात रुजलेले असतात, तो भाग एकतर आदिवासींचा असतो, कष्टकऱ्यांचा असतो, गरीब शेतकऱ्यांचा असतो. आणि या भागामध्ये सातत्याने ही चळवळ मला दिसते. हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान सभा नरेंद्र टिकैत असतील, महेंद्र टिकैत असतील, ऊन, पाऊस, वारा, थंडी, तिथे बसले होते हजारो लोक. आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे लोक सुद्धा आपले उपस्थित होते या भागात. हे खरं आहे की तिथे पोचलेला राजकीय नेता मी असेल, तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती. पण मी आलो, टिके साहेबांनी माझं स्वागत केलं, स्वतः ते बाहेर आले मला घ्यायला. याचं कारण असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो. आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात. अमित शहा तर कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदी 17 वेळा महाराष्ट्रामध्ये आले. लक्षात घ्या प्रधानमंत्री. अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय. कशा करता? त्याला या राज्याची भीती वाटते. आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे.
आणि हा महाराष्ट्र जो आहे, एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो, पेटतो. आणि आता तर मशाल पेटली. नरेंद्र मोदींना माझं कायम आव्हान आहे, आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, सगळ्यांना माहिती. मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय, तोंडावर रेकॉर्ड होते, तुम्ही बघा यूट्यूबला. अरे भाई, तुम जिस स्कूल में पढ़ते हो ना, उस स्कूल का मैं हेडमास्टर हो. आमच्या महाराष्ट्राला, मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय, हिंदुत्व काय, संघर्ष काय. तुम्ही सगळे आयत्या बिळावर लागू आहात. या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे. काय तुमचं योगदान आहे? नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे? अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्यामध्ये? आपण मगाशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी. शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग माहिती आहे. माझ्या शेतकऱ्याला 4 पैसे जादा मिळणार असतील, शेतकरी कधी पैसे कमावणार? दलाल, ठेकेदार, बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमवतात, कांदा, दूध. पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी येते. आता काल बातमी आली, बाळासाहेबांनी सांगितले ना. पण ही निर्यात बंदी आपण पाहिला असेल बाळासाहेब, ही गुजरातसाठी. गुजरातचा पांढरा कांदा, गुजरातचा 2000 टन पांढरा कांदा, मी तुम्हाला सांगतो, बरोबर ना? गुजरातच्या 2000 टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली, कारण त्याला गुजरातच्या 25 जागा जिंकायच्या. पण या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे, लक्षात घ्या. आणि हा 2000 टन कांदा जो निर्यात होणार आहे तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर्ट्रस, नावासेवा बंदरातून होणार आहे. म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा शेतकरी याच्यामध्ये नाहीये. या शेतकऱ्याचं दुःख, या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही. त्याला त्याला असं वाटतंय गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे, हिंदुस्थानचा नाही. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरातमध्ये चाललंय. शेतकऱ्यांपर्यंत विषय गेला पाहिजे. गुजरातसाठी निर्यात बंदी कांद्याची उठली जाते, महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी नाही. आमच्या शेतकऱ्याचा कांदा गेला काही महिन्यामध्ये, काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागला. प्रचंड नुकसान झालं. पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत, सगळे ठेकेदार, महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना, हे गुजरातमधूनच जावं लागते. माझ्या माहितीप्रमाणे सगळे ठेकेदार गुजरातचे, सगळे व्यापारी गुजरातचे. महाराष्ट्राला कंगाल करायचं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, शेतकऱ्याला भिकारी करायचं, अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा करतायत. हा कोणता तरी ते बदला घेतात. त्यांचा राग आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक, औरंगजेब असेल, अफजल खान असेल, सगळे चाल करून आले. आपण सगळ्यांना इथे झोपवलेलं आहे. हे का करतायत? मोदी आणि शहा असं का वागतायत? महाराष्ट्रात त्यांचं वैर का आहे? याचा अभ्यास जर केला तर तुम्हाला कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला. आपल्याला इतिहास आहे. असा कोणता इतिहास मोदी शहांच्या गुजरातला नाही. त्यांना फार तर भूगोल असेल. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झाला आहे. मला माहीत नसेल तर सांगतो. म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून येतो मोदी शहांचा.
पण तो औरंगजेबाचा धडका आपण इथे मानलेला आहे. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक आहे. अनेकांनी सांगितलं अरे ऐतिहासिक म्हणजे काय. ही निवडणूक क्रांतिकारक आहे, देशाचं भविष्य घडवणारी आहे, तुमच्या पुढल्या पिढीचं भविष्य घडवणारी आहे. आणि आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं आहे, मोदी नाही घडवू शकत. ऐतिहासिक यासाठी म्हणतोय देशाचा पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून रोज खोटं बोलते. या देशाचं दुर्दैव आहे की ज्या देशाला पंडित नेहरू सारखा एक महान प्रधानमंत्री लाभला, लाल बहादूर शास्त्री लाभले, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली आहे. त्या देशावर तुळशीमध्ये भांगेचं रोपटं निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोटं बोलणारा, रोज खोटं बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लागले. रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री लागले. आणि ह्यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही, आमची भूमिका आहे. खोटं म्हणजे किती खोटं बोलावं. परवा 5 देशातला जो पहिला टप्पा झाला 108 जागांचा, त्यात महाराष्ट्रातल्या 5 जागा. या 108 जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या 5च्या 5 जागा आपण जिंकतो, हे बरोबर आपण बोलतो. आज ज्या 8 जागांवरती निवडणूक होते दुसऱ्या टप्प्यातली, त्या 8ही जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या मतात. नांदेडला सुद्धा आपण जिंकतोय. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हारतो हे कळल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केलं. तर आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसा नाही हा माणूस, आवडता खेळ कसा सुरू करत नाही. काय म्हणाला, काँग्रेस पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे, काय संपत्तीचं वाटप करू, पुनर्वाटप करू. आणि वर ते पुढे म्हणतात महिलांना उद्देशून, बहिणो तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील, म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील. असं दादांत खोटं विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो. जो आमच्या महिलांच्या मंगळसूत्राला हात घालतो, भारतीय जनता पक्ष मंगळसूत्र चोरांची टोळी आहे. आमच्या महिलांच्या, आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राला जो नरेंद्र मोदी हात घालतो, त्यांना मला सांगायचं आहे, या देशातल्या महिलांची मंगळसूत्र जे धोक्यात आली असतील ते तुमच्या 10 वर्षाच्या राज्यात आली. गेल्या तुमच्या राज्यात 10 वर्षात जेवढी मंगळसूत्र आमच्या माता भगिनींना विकावी लागली, गहाण ठेवावी लागली, मंगळसूत्रांचं बलिदान करावं लागलं, ते गेल्या 17 वर्षात कधी झालं नाही. तुम्ही नोटबंदी केली, हाहाकार माजला, घराघरामध्ये हाहाकार माजला. महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं. नरेंद्र मोदी लक्षात घ्या. तुम्ही लॉकडाऊन केलं, अचानक कारखाने बंद, उद्योग बंद, मुलं बाळ घरी, कमवती माणसं घरी बसली, तेव्हा या देशातल्या महिलांना आपलं मंगळसूत्र विकून घर चालवावं लागलंय.
बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फी भरण्यासाठी मंगळसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे. शिक्षणासाठी मंगळसूत्र विकलं, आरोग्यासाठी मंगळसूत्र विकलं. आणि आपण म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगळसूत्र ओढू. हजारो सैनिक या देशामध्ये गेल्या 10 वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर. आणि त्या वीर पत्नींनी, वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे. याचा हिशोब कोण देणार? हिंदू मुसलमान करायला तुम्हाला आमचं मंगळसूत्र, जे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं, हिंदू संस्कृतीचं, तुम्ही कसले हिंदुत्ववाद? तुम्ही ढोंग्या. आणि अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे. संदीप परपे आपण मगाशी काय म्हणाला, ते कोण? देवेंद्र फडणवीस आले आणि त्याने काय सांगितलं? गाणं रामाचं लावलं आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य बाणायला सांगितलं. त्याला माहित नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं आहे. ते रामायण असं आहे की अयोध्येमध्ये रामाचं प्राणप्रतिष्ठा आपण केली, सजावट केली, रोषणाई केली, रामाचा उत्सव केला. पण रामाला काही आवडलं नाही. राम आएंगे तो अंगना सजाएंगे और किसान आएंगे तो रस्ते में खिले बिछाएंगे. हे रामाला मान्य नाही आहे. शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, अयोध्येचा राजा होता. लक्षात घ्या. राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले होते. आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला, तेव्हा सुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी, कष्टकरी तिथे हजर होते. त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खिळे ठोकता दिल्लीत येण्यासाठी. हे का रामाला मान्य होय? आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या, तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली. धनुष्यबाणाचं काम संपलंय. यापुढे या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल, पेटोळा करावा लागेल. आणि या मोदी, शहा, फडणवीस, शिंदेची लंका जाळण्यासाठी मला हे मशाल घ्यायचं. हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं. महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी. कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आप हे सगळे एकत्र येतील, एकत्र बसतील, गळ्यात गळे घालतील, पण देशासाठी, या राष्ट्रासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे, आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही. राष्ट्र, नेशन फर्स्ट, देश, शेतकरी, कष्टकरी याचं हित, हे आमचं ध्येय. अकोल्यातल्या जनतेला मी इतकं सांगेन, भाऊसाहेब वागचौरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे. त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या आहे, दुसरा पर्याय नाही. जे शिवसेनेतून गेले बरं का, त्यांचा कधीही विजय होत नाही. आता पहा इकडे काय होत आहे ते. एक दादा कोंडकेचा एक सिनेमा होता, एकटा जीव सदाशिव. तसा 4 जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार. एकटा जीव सदाशिव, कोणी त्याच्या बरोबर नसणार. एकटाच फिरणं, एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला 4 जून नंतर पहा. आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे, ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात, आदिवासी पाड्यावर, सगळ्यांवर पोहोचवणं गरजेचं आहे. हे लोक फसवत आहेत. काही ठिकाणी मी त्यांचं आव्हानं बघितली.
की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे म्हणून त्यांना मत द्या, अशा क्लिप्स आता फिरायला लागल्या, इतके घाबरले. आपण लोकांचा हा भ्रम दूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागे, महाविकास आघाडीच्या मागे अकोलेकरांनी ठामपणे का मजबूतीने उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची, या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातल्या 48 जागा या महाविकास आघाडीच्या, त्या काँग्रेसच्या नाहीत, त्या राष्ट्रवादीच्या नाहीत, त्या शिवसेनेच्या नाहीत, त्या आपच्या आहेत, त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत, त्या शेतकरी कामगार पक्षाच्या आहेत, त्या शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये. मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो. 35 किलोमीटर मी चाललो. पठाणकोटला सुरू केलं त्यांच्यावर, मी इथपर्यंत चालत आलो. मला पाहायचं होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा, एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन, त्या घराणेशाहीला परंपरा आहे लक्षात घ्या. ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार. आणि अख्खा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो. राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे, आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून राहुलजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, शरद पवार साहेब असतील, आपण एका विचाराने पुढे जातो. आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा नये, हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामा नये. मला खात्री आहे ही मशाल नुसती पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.